मुरंबा मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करूया. तर आता आपण इथे पाहतोय की इथे साई आणि रमाची एंगेजमेंट करण्यासाठी सगळे जमा झालेले आहेत. तर दुसरीकडे आरोही ही गणपतीकडे प्रार्थना करत आहे की माझ्या आईची एंगेजमेंट थांबवू देवा. तर दुसरीकडे आता अण्णासाहेब म्हणत असतात की चला आता अंगठ्या घालण्याचा कार्यक्रम बाकी आहे, अंगठ्या घालून घ्या. त्याबरोबर मग आता रमा बोट पुढे करते. त्याबरोबर लगेचच संध्या ही रमाला म्हणते, अगं रमा, आधी ती बोटात असलेली अंगठी काढ ना. नाही अगं, असं म्हणतात की या बोटात आहे की नाही आपल्या काळजाची नस भिडलेली असते बघ. मग आपल्या काळजात जे माणूस आहे त्यानेच या बोटात अंगठी घातली पाहिजे की नाही, म्हणून काढायची त्या बोटातली अंगठी. आता तुझी आणि साईची एंगेजमेंट होणार तेव्हा साई त्या बोटात अंगठी घालणार, असं असतं ते. काढ बरं ती अंगठी. आता रमा प्रयत्न करत असते ते अंगठी काढण्याचा, पण निघत नसते अंगठी. त्याबरोबर लगेचच संध्या म्हणते, काय झालं, अंगठी निघत नाही आहे का? थांब मीच बघते जरा. त्याबरोबर आता रमाला आठवतं की ही अंगठी तिने अक्षयच्या घरात घातली होती. मग ती अक्षयला म्हणाली, सॉरी मी तुम्हाला न विसरता अंगठी घातली आहे, मी काढून देईन उद्या सकाळपर्यंत. त्यावर अक्षय म्हणाला होता, नाही इट्स ओके, असू दे ती तुझ्याच बोटात. आपल्या नात्याची शेवटची आठवण म्हणून ती अंगठी तुझ्याकडेच असू दे. मग रमा ही तेव्हा तिकडनं निघून आली होती. तर आता इकडे संध्या ही रमाला म्हणते, आण इकडे बोट, मी बघते. आणि मग आता संध्या ही रमाच्या बोटातली अंगठी काढून पाहत असते, पण आता अंगठी इतकी घट्ट बसलेली असते की काहीही गेल्या अंगठी निघत नसते. रमाला त्रास होत असतो तरीही संध्या बोट खेचत असते. तर दुसरीकडे आपण पाहतो की अक्षय हा म्हणत असतो, रमा, मला जी एंगेजमेंट करायची नव्हती ती एंगेजमेंट येऊन तू मोडली होतीस ना, मग आता मी सुद्धा येणार आणि तुझी एंगेजमेंट मोडणार. बस काहीही झालं तरी मी ही एंगेजमेंट मोडणार म्हणजे मोडणार. तर आता साई म्हणत असतो, माय अहो काय चाललं आहे तुझं, त्रास होऊन राहिला ना त्यांनी प्रयत्न केला नसेल का हो, पण निघत नसेल ना ती अंगठी. त्याबरोबर आता लगेचच इकडे अण्णासाहेब म्हणतात, साई एक काम कर ना, तू रमाच्या दुसऱ्या हातातल्या त्या बोटात अंगठी घाल ना, काय फरक पडतो हां. त्याबरोबर आता साई ठीक आहे म्हणतो. इतक्यात अण्णासाहेबांच्या फोनवरती एक फोन येतो. अण्णासाहेब फोनवरती बोलतात, हो ठीक आहे, नाही मी आलोच, आणि लगेचच ताबडतोब ते तिकडनं निघून जातात. त्याबरोबर आता रमा ही अण्णांना हाक मारते, अण्णा काय झालं, पण अण्णा तिला काहीच सांगत नाही. मी आलो पटकन आलो एवढं म्हणत ते जातात. आता साईसुद्धा अण्णांना हाक मारतो, अण्णा काय झालं, पण अण्णा तिकडनं निघून जातात. संध्या साईला तू अंगठी घाल तिच्या बोटात असं म्हणते. त्यावर साई म्हणतो, माय अगं काय घाई लागून राहिली तुला, थांब ना, येऊ देत ना अण्णासाहेबांना, अण्णासाहेब आले की मग घालतो ना अंगठी त्यांच्या बोटात, येतील ते सुद्धा, हां तू थांब जरा. आणि मग आता साई हा संध्याला थांबायला लावत असतो. त्याबरोबर आता इकडे वॉचमनबरोबर अक्षय हा रमाच्या घराच्या दारापर्यंत पोहोचलेला असतो. आता वॉचमन त्याला बाहेर जायला सांगत असतो, तर अक्षय म्हणतो, थांब ना, तू बोलवलंयस ना तुझ्या मालकाला, तो येईल मग मी बोलेन त्यांच्याशी. इतक्यात त्या ठिकाणी अण्णासाहेब येतात. तर अक्षय अण्णासाहेबांना सांगतो की रमा फक्त माझ्याबरोबर खुश राहू शकते. त्यावर अण्णासाहेब म्हणत असतात की हे आज आठवलं तुला एवढे दिवसानंतर, हे बघ लक्षात ठेव, रमाचं सुख कशात आहे ना हे तुझ्यापेक्षा जास्त चांगलं मला कळायला लागलं, आणि आज आतमध्ये तिचा साखरपुडा सुरू आहे, त्यामुळे आता तू इकडनं निघ, तिचं तुझ्यावर प्रेम वगैरे काहीही नाही आहे. त्यावर अक्षय म्हणतो, ही गोष्ट मला रमाच्या तोंडून ऐकायची आहे. त्यावर अण्णासाहेब म्हणतात, ठीक आहे, मग घरामध्ये जाऊन एवढ्या माणसांच्या समोर जर तुला स्वतःचा अपमान करून घेण्याची एवढी हौस लागलीच असेल तर मग मी सुद्धा काही बोलू शकत नाही ना. त्यावर अक्षय म्हणतो, ठीक आहे, पण तरीही मला हे सगळं रमाच्याच तोंडून ऐकायचं. अण्णासाहेब म्हणतात, काही हरकत नाही, चल माझ्याबरोबर आतमध्ये. आणि मग आता अण्णासाहेब अक्षयला घेऊन आतमध्ये येत असतात. तर इकडे संध्या ही साईला म्हणत असते, साई अरे तू काहून थांबला बाबा, घाल ना तू तिच्या बोटात अंगठी, करून घ्या ना तुम्ही साखरपुडा. त्याबरोबर मग साई म्हणत असतो, अगं आई हो थांब ना, येत आहेत ना अण्णासाहेब आले की घालेन त्यांच्या बोटात अंगठी. इतक्यात त्या ठिकाणी अण्णा अक्षयला घेऊन आलेले असतात. अक्षय रमाला हाक मारतो, रमा. त्याबरोबर रमाच्या बोटातली अंगठी म्हणजे तिच्या हातातली अंगठी जाते आणि थेट अक्षयच्या पायांजवळ पडते. आता संध्याला मात्र इकडे खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. त्याबरोबर रमा अक्षयच्या पुढ्यात जाऊन उभी राहते. खरं तर तिला अक्षयची काळजी वाटत असते, पण ती आता अण्णांसमोर म्हणते, तुम्ही कशाला आला तिथे. त्यावर अक्षय म्हणतो, कशाला आलो म्हणजे, तू माझं लग्न मोडलंच नाही येऊन, मग आता तू कसं काय इथे लग्न करतेस. रमा मी तुला आज परत घेऊन जायला आलो आहे,
माझ्याबरोबर चल. अक्षयच्या हातामध्ये अक्षय रमाचं ते मंगळसूत्रसुद्धा असतं. तर रमा अक्षयला म्हणत असते, अक्षय, मी बांधली गेली आहे वचनात. खूप उशीर झाला आहे. आता तुम्हाला कळलं का हे सगळं? त्याबरोबर आता साईलासुद्धा अक्षयचा राग येतो आणि साईसुद्धा मोठ्याने म्हणतो अक्षय. त्याबरोबर रमा म्हणते, थांबा साई, हा निर्णय माझा आहे, मला घेऊ द्या. आणि रमा अक्षयच्या हातातली अंगठी उचलते, मंगळसूत्र तिथेच ठेवते. त्यावर अण्णासाहेब म्हणतात, आता मिळालं असेल ना तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर? नाही मिळालं असेल तर लवकर निघ इकडनं, कारण इथे आम्हाला साखरपुडा करायचा आहे. त्यावर अक्षय हा रमाला म्हणतो, रमा, खरंच तुझं उत्तर हेच आहे का? त्यावर रमा पुन्हा अक्षयच्या हातातली ती जी अंगठी असते ती त्याला दाखवते आणि म्हणत असते, हो, माझं उत्तर हेच आहे. समजलं तुम्हाला? कारण काय आहे ना, तुम्हाला यायला खूप उशीर झाला आणि आता मी वचनात बांधली गेलेली, त्यामुळे तुम्ही गेलात तरीही चालेल. त्याबरोबर आता लगेचच रमा आता साईसमोर येते आणि साईच्या बोटामध्ये ती अंगठी घालते. साईसुद्धा आता रमाच्या बोटामध्ये अंगठी घालतो. दोघांनीही एकमेकांच्या बोटात अंगठ्या घातल्याबरोबर लगेच लोक टाळ्या वाजवायला लागतात. खरं म्हणायला गेलं तर रमा मनापासून अजिबातच खुश नसते, पण तिच्याकडे गप्प राहण्यावाचून आणि खुश आहे असं दाखवण्यावाचून दुसरा काही पर्यायसुद्धा नसतो. तर इकडे आता अक्षय हा लगेचच रमाला म्हणतो, रमा, कॉंग्रॅच्युलेशन्स. साई, तुलासुद्धा. अण्णासाहेब, तुम्हालासुद्धा अभिनंदन. त्याबरोबर आता लगेचच इकडे सगळेजण टाळ्या वाजवत असतात. तर अण्णासाहेब आता म्हणतात की बरं तर मंडळी, आता झालेला आहे अंगठ्या घालून कार्यक्रम पूर्ण. तर आता हे सगळं अण्णासाहेब म्हणत असताना अक्षयच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. अक्षय डोळ्यातलं पाणी थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो, पण डोळ्यातलं पाणी काहीही केल्या थांबत नसतं. अक्षय सगळ्यांना म्हणतो, अभिनंदन, अभिनंदन. त्याबरोबर अण्णासाहेब म्हणतात की सगळ्यांनी आता एंगेजमेंट झाल्यामुळे जेवणाचा लाभ घ्यावा. अक्षय देवधर, तुम्हीसुद्धा इथे आलाय तर मग तुम्हीसुद्धा जेवून घ्या, जेवून जा. त्याबरोबर अक्षय म्हणतो, हो नक्की. आणि मग तो आता न जेवताच तिकडनं निघालेला असतो. आता लगेचच माणसं हे त्यांना भेटायला येऊ लागतात. त्याबरोबर अक्षय हा तिकडनं गेलेला असतो. रमाची नजर ही अक्षयला शोधत असते, पण त्याचा काही उपयोग नसतो. तर आता लोक रमाला आणि साईला भेटायला येत असतात. त्याबरोबर संध्या ही अण्णासाहेबांना म्हणते, अण्णासाहेब. मग अण्णासाहेब आणि संध्या जरा बाजूला जातात. तर अक्षयला मात्र जे काही घडलेलं असतं ते बघून खूप दुःख झालेलं असतं. म्हणजे तो एंगेजमेंट थांबवायला आलेला असतो, पण त्याने एंगेजमेंट थांबवलेली नसते, त्यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात. आणि त्या भरल्या डोळ्यांनी रमाला आणि साईला असं एकत्र लोकांबरोबर बोलताना चालताना बघून अक्षय हा थेट तिकडनं निघून जातो. अक्षय तिकडनं गेल्यावर लोक साईच्या भोवती गराडा करतात आणि मग गराड्याचा फायदा उचलूनच रमा ही पटकन अक्षयजवळ येते. आता रमा ही बाहेर येते खरी, पण तिला अक्षय कुठेच दिसत नसतो. मग रमा अक्षयला शोधत असते तिच्या नजरांनी. इतक्यात अक्षय रमाला स्वतःजवळ खेचून घेतो. आता अक्षयने रमाला खेचून घेतल्यावर मग रमा अक्षयला म्हणते, अहो हळूहळू, आणि ती अक्षयला व्यवस्थित उभा करते. त्याबरोबर अक्षय हा रमाला म्हणत असतो, रमा, काय आहे हा सगळा प्रकार? खरं सांग मला. नाही, जर तुझं माझ्यावर प्रेम नसेल तर मी इथून निघून जायला सहज तयार आहे, पण तू सांग, नाही आहे का तुझं माझ्यावर प्रेम? त्यावर रमा म्हणत असते, मी अडकली गेली आहे वचनात. कळलं तुम्हाला? इतके दिवस मी तुमच्या घरात राहत होते, तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण तेव्हा तुम्हाला ऐकायचं नव्हतं. तेव्हा तुम्हाला त्या मालविकाबरोबर लग्न करायचं होतं ना, मग करा ना आता तिच्याशी लग्न. त्यावर मग अक्षय म्हणत असतो, रमा, अगं तू सांग ना, तुझं नाही आहे का माझ्यावर प्रेम? तुझं प्रेम आटलं आहे का माझ्याबद्दलचं, तुझ्या मनातलं? त्यावर मग मात्र रमा काहीच उत्तर देत नाही. रमा फक्त अक्षयला एवढंच सांगत असते की मी वचनात बांधली गेली आहे आणि आता मला माझं वचन पूर्ण करायचं आहे, इतकंच मला माहिती आहे, बस. त्यावर अक्षय म्हणत असतो, बरं ठीक आहे, तू म्हणशील ना तसं. आता मी पुन्हा येणार नाही तिकडे, पण तुझं आणि माझं प्रेम तुला माझ्यापर्यंत खेचत घेऊन येईल. तू स्वतः तुझी ही एंगेजमेंट मोडशील आणि माझ्याजवळ येशील. रमा म्हणते, असं काही होणार नाही आहे. अक्षय म्हणतो, असंच होईल रमा, लक्षात ठेव, हे असंच होईल. आता मी नाही येणार इथे पुन्हा, किंवा मी इथे येऊन पुन्हा काही करणारही नाही, पण तरी माझं प्रेम तुला पुन्हा खेचून आणेल माझ्याकडे
आणि राहिला प्रश्न तुझ्या या लग्नाचा, तर तो तू स्वतःच मोडशील. त्यावर रमा म्हणते असं काही होणार नाही आहे. आज साईंनी माझ्या बोटात अंगठी घातली आहे, आमची एंगेजमेंट झाली आहे. त्यावर अक्षय म्हणतो एंगेजमेंट तर तुझी या आधीच झाली होती रमा, माझ्याबरोबर, हे बघ. आणि मग अक्षय रमाला तिच्या ज्या बोटात अंगठी असते तो बोट दाखवतो आणि म्हणतो बघ झाली होती तुझी एंगेजमेंट माझ्याबरोबर, कळलं ना. त्याबरोबर रमा तो हात लगेचच खाली खिसते. त्यावर अक्षय म्हणत असतो की माझ्याबरोबर एंगेजमेंट झालेली असताना तू साईची अंगठी बोटात घातलीस, पण मला खात्री आहे ही अंगठी तू स्वतः काढून टाकशील आणि पुन्हा माझ्याकडे येशील, समजलं ना. रमा म्हणते मी असं काहीही करणार नाही आहे, कळलं तुम्हाला. आणि जर तुम्ही मला चॅलेंज करत असाल ना तर यावेळी मी तुमचं चॅलेंज स्वीकारलं आणि मी जिंकूनसुद्धा दाखवणार आहे. त्यावर अक्षय म्हणतो नाही जमणार तुला, मी दिलेलं यावेळचं चॅलेंज जिंकणं नाही जमणार. त्यावर रमा म्हणत असते जमणार आणि मी ते जमवून दाखवणार. तुमचा गैरसमज आहे तो मी तोडणार, कळलं ना तुम्हाला. माझा साखरपुडा साईंबरोबर झाला आहे आणि आता मी लग्नसुद्धा त्यांच्याबरोबर करणार आहे, कळलं. त्यामुळे तुम्ही जर आता इथे नाही थांबलात तर ते तुमच्याही फायद्याचं राहील आणि माझ्याही. त्यामुळे तुम्ही आता या इकडनं. त्याबरोबर त्या ठिकाणी साईची आई येते आणि संध्या आता साईला विचारते साई काय रे रमा कुठे आहे. त्यावर साई म्हणतो माय व असेल इथंच कुठंतरी असतील ना. त्यावर ती म्हणते बरं ठीक आहे तू थांब इथं मी बघते. आणि मग ती लगेचच रमाला बघण्यासाठी तिकडनं बाजूला येते. तर इकडे अक्षय हा रमाबरोबर बोलत असतो. तो रमाला म्हणत असतो रमा तू काहीही केलंस ना तरी जे प्रेम आहे ना ते शेवटी तुला शांतपणे जगू नाही देणार, माझं प्रेम तुला खेचून आणणारच. इतक्यात त्या ठिकाणी साईची आई येते. आता साईची आई येते आणि रमाला हाक मारते. त्याबरोबर अक्षय लपतो तर साईची आई पुढे सरसावते आणि रमाला म्हणते काय गं इथे एकटीच काय करतेस आणि कोण होतं इथे. त्यावर रमा म्हणते अण्णासाहेब. त्यावर लगेच संध्या म्हणते अगं अण्णासाहेब तर आतमध्येच आहेत. त्यावर मग लगेचच ती रमाला म्हणते बरं चल तू आत चल माझ्याबरोबर हां चलात. त्यावर रमा खरं तर तिला अक्षयबरोबर बोलायचंच होतं, तिथेच उभी असते. पण आता ती तिला म्हणते संध्या अगं रमा अशी काय उभी आहेस, चल ना आतमध्ये, इथे कशाला थांबते आता. त्याबरोबर मग रमाजवळ पर्याय उरत नाही आणि संध्या तिला हाताला खेचून आतमध्ये घेऊन जात असते. अक्षय हा सर्व प्रकार फक्त बघत असतो, कारण बघत राहण्यावाचून त्याच्याकडे दुसरा काहीही पर्याय नसतो. तर आता इथे आपण पाहतो की आता साईला आणि रमाला एकत्र जेवायला बसवलेलं असतं आणि आता ते दोघंजण जेवायला सुरुवात करा असं बाकीचे सगळेच त्यांना सांगत असतात. अण्णासाहेब म्हणतात आता फक्त तुम्ही दोघं राहिलाय जेवणाचे. तर इकडे अक्षय हा चंद्राकडे बघत बसलेला असतो आणि तो आता म्हणत असतो इतर जगाला कोणाला माहीत असो किंवा नसो पण ह्या चंद्राला पक्क माहिती आहे की रमा तू माझ्यासाठी माझ्या आयुष्यात काय आहेस ते. कारण तू सोबत नसताना आणि तू सोबत असताना कितीतरी वेळा मी ह्या चंद्राशीच बडबडलो. तर आता इकडे रमाला आणि साईला जेवण वाढलेलं असतं. आता रमा आणि साईला सांगितलं जातं की तुम्ही दोघांनी पहिला एकमेकाला घास भरवायचा आणि त्यानंतर मग जेवायला सुरुवात करायची. रमा म्हणते मी आलेच 1 मिनिटात आणि तीसुद्धा आता खिडकीत येऊन चंद्र बघत असते. चंद्र अगदी शांत आणि प्रखर दिसत असतो. रमा म्हणत असते आज तूसुद्धा खूप शांत दिसतोयस रे. खरंच अक्षयसुद्धा असंच आता तुझ्याकडे बघत बसलेले असतील ना तिथेच. पण आज तू त्यांना सांग की मी वचनात बांधली गेली. मला कळत नाही आहे मी काय करते, चुकीचं आहे बरोबर आहे, पण तरी. त्याबरोबर आता अक्षय म्हणत असतो रमाचं जर माझ्यावर प्रेम असेल ना तर तू मला काहीतरी संकेत दे. त्याबरोबर आता चंद्राच्या समोरून एक तुटता तारा जात असतो. आता तुटता तारा बघून रमा लगेच दोन्ही हात घट्ट मिटते आणि आता ती विष मागायला सुरुवात करते. तर अक्षयसुद्धा आता तो तुटता तारा बघतो आणि तोसुद्धा उठून पुढे येतो. आता रमा ही मनातल्या मनात खूप काही मागते आणि नंतरनं जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिच्यासमोर उभा असतो तो अक्षय. रमा आता अक्षयला बघते. अक्षय रमाकडे बघत असतो पण रमा ही आता अक्षयकडे बघते पण तिकडनं थेट निघून जाणं पसंत करते. आता रमा मनात म्हणत असते की मला असं काहीतरी करावं लागेल ज्यामुळे अक्षयच्या मनात माझ्याबद्दल प्रेम नाही तर तिरस्कार निर्माण होईल. तर इकडे अक्षय हा मात्र आता रमा तिकडनं निघून गेल्यावरही पुढे जातो आणि खिडकीतून डोकावून बघत असतो की रमा आतमध्ये काय करत असते.
तर इकडे आता रमा ही आलेली असते. सगळे म्हणतात अरे आली की नवरी. मग आता रमाला साईच्या शेजारी बसवलं जातं आणि संध्या पुन्हा एकदा रमाला सांगते की रमा तुला आता घास भरवायचं आहे बरं साईला. त्याबरोबर रमा म्हणते हो. आणि मग आता लगेच रमा ही गुलाबजामचा एक घास साईला भरवते. आता रमाने साईला घास भरवलेला बघून अक्षयला वाईट वाटतं. आता लगेचच साईसुद्धा रमाला गुलाबजामांचा एक घास भरवतो. आता त्या दोघांनी एकमेकांना घास भरवलेला बघून संध्याला मात्र आनंद होतो. इतक्यात तिची नजर बाहेर उभ्या असलेल्या अक्षयवरती पडते. संध्या मनातल्या मनात म्हणते हा बाहेर असलेला माणूस जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत माझ्या पोट्याचं आणि माझ्या घरातलं कार्य सुखासुखी पार पडणार नाही. काहीतरी मला केलंच पाहिजे. त्याबरोबर आता इकडे रमा मात्र खूप मनातून नाराज असते पण ती ही गोष्ट दाखवत नसते कोणाला. तर आता संध्या ही अण्णासाहेबांना म्हणते अण्णासाहेब जरा येता का. आणि मग तुम्ही जेवून घ्या रे पोट्ट्यानो असं म्हणत ती लगेचच अण्णांबरोबर तिकडनं बाजूला जाते. आता रमाने साईला घास भरवताना बघून अक्षयला खूप त्रास झालेला असतो. त्यामुळे अक्षय तिकडनं निघून जाऊ लागतो. तर इकडे आता रमा ही मात्र मनात नसतानाही खोटं खोटं हसत असते आणि खात असते. त्याबरोबर आता इकडे रमा ही जेवत असताना संध्या ही लगेचच अण्णासाहेबांना घेऊन तिकडनं बाजूला गेलेली असते. तिला आता अण्णासाहेबांना ही गोष्ट सांगायची असते की अक्षय जर इथेच राहिला तर मग मात्र रमाचं आणि साईचं लग्न होणं खूप जास्त अवघड आहे. अण्णासाहेबसुद्धा रमा आणि अक्षयला म्हणतात मुलांनो तुमचं निवांत होऊ द्या, सावकाश खा चालू देत तुमचं. आणि मग अण्णासाहेब आणि संध्या हे दोघंही जणं तिकडनं जरा बाजूला गेलेले असतात. आता साई आणि रमा हे दोघंजणं जेवत असतात. त्यांच्या तर मनात संध्या काय बोलेल याबद्दल काहीही विचार नसतो. तर अक्षय हा मात्र नाराज झालेला असतो रमाच्या या वागण्यामुळे आणि तो जाऊन आता रमाच्याच घराबाहेरच्या सोफ्यावरती बसलेला असतो. तो काही बोलत नसतो, काही त्रास देत नसतो. तो फक्त शांतपणे तिथे बसून असतो. रमा मनातल्या मनात म्हणत असते अक्षय मला माहिती आहे तुम्हाला खूप त्रास होईल पण जी अवस्था तुमच्या मनाची आहे ना तीच माझ्यासुद्धा मनाची आहे. तर इकडे संध्या अण्णासाहेबांना सांगते की जर तो अक्षय असाच मध्ये मध्ये करत राहिला ना तर मग रमाचं आणि साईचं लग्न होणं अवघड आहे. मग अण्णासाहेब ही गोष्ट गेटवरच्या वॉचमनला फोन करून सांगतात. गेटवरचे वॉचमन मग अक्षयला मारतात. आता अक्षयला वॉचमननी एवढं मारल्यावर त्यानंतर मग मात्र आता रमापर्यंत ही गोष्ट पोहोचते. कारण अक्षय आता आतमध्ये आलेला असतो आणि आत्या तिकडे आलेली असते इरावती आत्या. आणि इरावती आत्या म्हणत असते अक्षय तू आता माझ्याबरोबर चल. अरे या लोकांनी आता तुला वॉचमनच्या हातून मारवलं आहे, आणखीन पुढे काय करतील सांगता येत नाही आहे, तू चल. आणि ती त्याला तिकडनं घेऊन जाते. त्यानंतर मग अक्षय रमाकडे बघत बघत तिकडनं निघून जातो. तर रमा ही रात्री आता अण्णासाहेबांना म्हणत असते की तुम्ही अक्षयला माणसं बोलून मारायला लावलं अण्णासाहेब, वॉचमनला मारायला सांगितलं पण कशासाठी का. त्यावर संध्या म्हणते आम्ही त्याला मारायला सांगितलं याच्या मिरच्या तुला काहून झोंबून राहिल्या गं, तुझा काय संबंध आहे त्याच्याशी, तुला काय करायचं आहे, आम्ही त्याला मारायला लावू नाही तर काही करायला लावू. त्याबरोबर मग रमा म्हणते काहीही असलं तरी असूनही ते माझ्या मुलीचे बाबा आहेत, कळतंय तुम्हाला. त्याबरोबर मग मात्र आता संध्या उठते आणि चिडते. ती लगेचच साईला म्हणायला लागते साई बघ ती तुझी रमा कशी बोलून राहिली, ती मला उत्तरं देऊन राहिली. त्याबरोबर मग मात्र रमा गप्प बसते. डोळ्यात भरलेले दाट अश्रू पण तिला गप्प राहण्याशिवाय पर्याय नसतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.